मग बापू गण्या का झाला रे तुला? अजी डॉक्टर साहेब आता कसा सांगूची तुम्हाला? अरे बापू असा लपवू नको रे, चांगला खोलून सांग का झालं तुला? खरंच डॉक्टर साहेब खोलून सांगू का नाही तर येत्या नर्सा मला नंगाड समजतील. अबे नालायका गोष्ट खोलून सांग म्हणलो का तुले का झाला? अजी तसा म्हणानं मी म्हणलो का येती कपडे खोल म्हणते आम्हाला. आता तुम्हाला सांगत होतो कपडे खोलून का माझ्या खाकाला केस किती आहेत म्हणून. अबे डुकरा अबे का झाला ते तर सांग. हेच तर नाही समजत आहे डॉक्टर साहेब, का झाला न का नाही ते. इकडे पाय गण्या असा लढू नको बे. आता तू माझ्या जवळचा पेशंट होस म्हणून मी तुला एवढ्या पद्धतीने विचारतो. दुसरा पेशंट गिशंट असताना त्याच्या ढुंगणाला सुई टोचलो असतो आणि मग विचारलो असतो का झाला म्हणून. सांग बापू सोन्या का झाला मा? अजी सोन्या नाही गण्या. अरे हो गण्या का झाला सांग. माझ्या घराजवळच्या पोरीनं मला नाही म्हणलं. अबे तर हा दवाखाना हो का लवगुरूची पाठशाला बे? मी येते सर्दी खोकला ताप पोटदुखी हागवण असे प्रॉब्लेम सॉल्व करतो आणि तू म्हणतेस का तू एका पोरीला विचारलास आणि तिने नाही म्हणलं. अबे त्या भोसडीच्या येते मी करू का? तुम्हाला कोण डॉक्टर बनवलं जी? पहिलं पुरेपूर माझी गोष्ट ऐकून घ्यायला पाहिजे ना. तर मग मी मगांपासून येते का करत आहो बे? तुला विचारूनच राहिलो ना का झाला म्हणून सांग म्हणून. आता मी सांगतच होतो ना तर सांग ना. मला माझ्या घराजवळच्या पोरीनं नाही म्हणलं जी डॉक्टर साहेब. बापू तुझ्या गुबीत सुई टाकू का तुझी गुबी सुई मध्ये टाकू? अजी तसा नाही जी डॉक्टर साहेब. मी ना त्या पोरीला विचारलो का मी तुला प्यार करतो म्हणून तर तिनं आपल्या भावाला जाऊन सांगलं. तिच्या भावानं रागा रागा मध्ये एक चिमटा आणलं आणि तो चिमटा माझ्या गुलाबजामुनला लावलं आणि आता माझे गुलाबजामुन चपाती सारखे फ्लॅट झाले आहेत. चिमट्यानं धरलं म्हणजे गुलाबजामुन ते चिपकलेच म्हणावा. आता माझा थोडासा पॅन्ट खोला आणि माझे गुलाबजामुन पावा बरं. ते चिपकले आहेत तर त्याला हवा भरून सरळ करा ना. कसे बे? नको म्हणा, कसेही करा पण त्याला सरळ करा. झाला बापू गण्या आता तुला पोरं बार नाही होत. पोरं बाराची सोड, तुला आता कोणी पोरगीच नाही देत. काहून तर तुझ्या गुलाबजामुनला आता पाकच नाही सुटल ना. मरतो का बापू डेंग्या? कशी तब्येत आहे रे बाबाजीची? आता आहे जी जराशी बेस. मंगानी वाटीभर आंबील पेलन बाबाजीनं. अरे वा बाबाजी का म्हणता का झाला? अरे डॉक्टर बापू माझी लवर माल म्हणत होती का मी बुडगा होत चाललो म्हणून. तर माणूस जवान नंतर बुडगा नाही तर का बुडग्यानंतर जवान होते का जी? नाही हो रे, पण तू माल जवान बनावाच्या गोळ्या दे बर. माल माझ्या लवरला खुश करावाचा आहे. काहून बुडगे बाबा मक्कन खतम नाही हुआ क्या तुम्हारा? एकदम लपडेगिरीच करते तुम. अरे डेंग्या होतच आहे रे. म्हातारा माणूस म्हणजे एक लहान पोरगा आणि आता म्हातारा झालं म्हणून आपण त्याला टाकून नाही देवाचा, त्याची काळजी घेवाचा. अजी तर डॉक्टर साहेब तुम्हाला कसा सांगू. हा 2 दिवस झाले का मला नवीन पोरगी पटवून दे म्हणते. याला कसा सांगू का 2 दिवस तू जेवलास नाही तर सीधा मरणाला टेकशील म्हणून. तर याला का वाईट म्हणलो जी डॉक्टर साहेब. पुढच्या महिन्यामध्ये मला लग्न करावाचं आहे म्हणून याला म्हणलो का मला पोरगी पाहून दे म्हणून. आहे पाहिला डॉक्टर साहेब, रस्सी तुटी पर बल ना गया. अबे डेंग्या आपण यायच्या अशा गोष्टी लक्ष नाही देवाचा. अजी लक्ष नाही दिलो तर हा बुडगा माझी गाडी धरते, जीन्स पॅन्ट कोट लावून सीधा माझ्या कॉलेज समोर जाते आणि एकदम गाडी भुरुम भुरुम करून पोरी पटवायला पाहिजे. काहून जी बाबाजी एवढी आग काहून तुम्हाला? डॉक्टर बापू जिंदगी कशी आहे 2 दिवसाची आहे. अगं आता 80 वर्ष जगलास तरी 2 दिवसाची जिंदगी कशी तुझी? बाबाजी थोडसा चिल मारा, आता आराम करावाची वय आहे तुमची. हे कोणते धंदे करून राहिला बरं तुम्ही? ए जा रे डॉक्टर, माले माहित आहे चांगल्यानं का दवाखाना झाल्यावर तू त्या नर्सा सोबत लपडे करतेस म्हणून. बाबाजी मी ह्या गोळ्या लिहून दिला हो, त्या वेळेवर घ्या आणि 2-4 सलाईन एक्स्ट्रा लावा. मग मी येतो, मला पेशंट आहे एक. पाहिलास का डेंग्या? अन तू बापू मालच म्हणतेस. तसा नाही का बाबा, ते सप्पा जाऊ दे. तू लवकर ठीक हो बरं. तो गण्या भाऊ मला राव फोन करते का माझ्या आजीची तब्येत कशी आहे म्हणून. अबे डेंग्या, अबे गण्याचे गुलाबजामुन आता कशी आहेत बे? झाले का फुग्यावानी गोल गोल का चापटच आहेत? अजी बाबा आता मी कालपासून पाहिलो नाही जी. जाऊन पाहून येतो का त्याचे गुलाबजामुन कसे आहेत म्हणून. बर बापू जामा. अजी आणल्या का जी माझे नकलीवाले गुलाबजामुन? गण्या मार्केटमध्ये मला नकलीवाले गुलाबजामुन नाही भेटले रे. तू एक काम कर, तू गुलाबजामुनच्या जागी आता आंबे लाव. भाऊ का डॉक्टर ना फॅक्टर